गुजरातच्या अंगडियाची 17 मार्चला मुंबई अहमदाबाद महामार्गावरील खांडे टोलनाका येथे पोलीस असल्याची बतावणी करून घातलेल्या दरोड्याची उकल करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पथकाला यश मिळाले। या प्रकरणी 4 आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 4,87,50,000 रुपये तसेच 10 लाखांची क्रेटा कार, 3 लाखांची वॅगनर कार, 2,65,000चे 5 मोबाईल व असा एकूण 5,03,15,000चा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी मंगळवारी दुपारी 2 वाजता प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे। या गुन्ह्यातील फरार 3 आरोपींचा शोध सध्या पोलीस घेत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। गुजरातच्या केडीएम ॲड एमटेक अंगडिया कंपनीची 5,15,00,000ची रोख रक्कम घेऊन 3 कर्मचारी सुरत ते मुंबई येथे 17 मार्चला क्रेटा कारने निघाले होते। त्याच रात्री साधारण 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास रात्री खानिवडे टोल नाक्याच्या जवळ वॅगनार कारमधून आलेल्या 5 आरोपींनी क्रेटा कारमधील अंगडियाच्या कर्मचाऱ्यांना पोलीस असल्याची बतावणी करून मारहाण केली होती। त्यापैकी 3 पैकी एकाला आरोपींनी त्यांच्या वॅगनार कारमध्ये बसवलं, तसेच क्रेटा कारमधील रोख रक्कम आणि 2 कर्मचाऱ्यांना मारहाण व दमदाटी करून त्यांचे मोबाईल फेकून देत वेगवेगळ्या टप्प्यावरती कारमधून उतरून रोख रकमेसह आरोपी पळून गेले होते। याबाबत मांडवी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांमध्ये गुन्हे दाखल केले होते। राष्ट्रीय महामार्गावरती रात्रीच्या दरम्यान दरोड्याचा गंभीर गुन्हा असल्याने वरिष्ठांनी गुन्हे शाखेच्या युनिट 3ला तपास देऊन गुन्ह्याचे उकल करण्याचे आदेश दिले होते। तांत्रिक विश्लेषण आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी मुरुगनंदन अभिमन्यू वय वर्ष 46, बाबू मोडास्वामी वय वर्ष 48, मणिकंडन चल्लैया वय वर्ष 50 आणि बालाप्रभू शनमुगम वय वर्ष 39 यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे। आरोपींना वसई न्यायालयात हजर केल्यावरती आरोपींना 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आरोपी मुरुगनंदन अभिमन्यू याच्यावरती धारावी पोलीस ठाण्यात यापूर्वी खुनाच्या गुन्ह्यातील दोषसिद्ध आरोप असल्याचं निष्पन्न झालं आहे। मांडवी पोलीस स्टेशनमध्ये दिनांक 17/3ला रात्री 8 ते 9च्या सुमारास नॅशनल हायवे क्रमांक 48 खानिवडे टोल नाक्याच्या इथे क्रेटा गाडी जी गुजरातवरनं मुंबईच्या दिशेने येत होती, त्या गाडीवरती 5 लोकांनी दरोडा टाकून त्या गाडीमध्ये जवळपास 5,15,00,000चा पळवून आणि ड्रायव्हर आणि त्याच्यासोबत जो साथीदार होते अशी मारहाण केल्याची तक्रार IPC 395, 363, 419, 420, 341, 170, 120 B IPC अंतर्गत गुन्हा दाखल झाला। गुन्ह्याचा तपास समांतर तपास गुन्हे शाखेचे कक्ष 3 PI सिनियर PI बडाक व त्यांची संपूर्ण टीम ही तपास सुरू केली आणि तपासाच्या 2 दिवसातच आम्ही मुंबई येथून 4 आरोपींना अटक करण्यात आम्हाला यश मिळाले। त्या 4ही आरोपींची नावं अशी आहेत: मुरुगन अभिमन्यू जो राहणार सायन माटुंगाचा आहे, बाबू स्वामी जो त्या क्रेटा गाडीमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होता, तिसरा आहे जो मणिकंदन चलैया, हा त्यांचा साथीदार आहे जो भाईंदर मध्ये राहतो, त्यासोबत बालाप्रभू शनमुगम हा सायन मध्ये, असे 4 आरोपींना आपण ताब्यामध्ये घेतले। त्यांना दिनांक 19/3ला अटक करण्यात आली। कोर्टामध्ये त्यांना हजर केल्यानंतर जवळपास 28/3 पर्यंत आपल्याला त्यांचा पोलीस कस्टडी PCR पण मिळालेला आहे आणि आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये जवळपास 4,87,00,000ची कॅश आपण रिकव्हर केलेली आहे। जी 5,15,00,000 कॅश चोरीला गेलेली होती, त्यापैकी 4,87,00,000ची कॅश आतापर्यंत रिकव्हर करण्यामध्ये मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेले आहे। वरील कामगिरी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बडाक, उप निरीक्षक अभिजित टेलर,
उमेश भागवत, पोलीस हवालदार अशोक पाटील, मनोज चव्हाण, सचिन घेरे, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, राकेश पवार, सुमित जाधव, सुनील पाटील, युवराज वाघमोडे, अतिश पवार, मनोहर तारडे, तुषार दळवी, प्रवीण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे आणि सायबर सेलचे संतोष चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.